सर नमस्कार. नमस्कार. मला आपला परिचय द्या. नाव, गाव, तालुका आणि जिल्हा सांगा. माझे नाव राजाराम विठोबा तांबरे, राहणार पिशेवाडी, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ओके. सर आज आपण आपल्या डाळिंबाच्या प्लॉटमध्ये आलेलो आहे. हं. तर चालू वर्षी तुम्ही जे तुमचं रेग्युलर डाळिंबाचं जे खत व्यवस्थापनाचं शेड्यूल होतं हो आणि फवारणीचं वेळापत्रक, तर यामध्ये आपण चालू वर्षी बदल केलेला आहे. हो आणि या ठिकाणी आपण प्रणाली बायोटेक कंपनीची ऑर्गॅनिक ट्रीटमेंट वापरलेली. तर त्यामध्ये आपण ऑर्गॅनिक खत आणि पॉवर प्लस वापरले. हो दोन्ही वापरले. बरोबर. तर मला सांगा, आता तुम्ही जे नियोजन केलं हे कसं केलेलं आहे आतापर्यंत खतांचं व्यवस्थापन? खतांचं म्हणजे आपले ऑर्गॅनिक जे खत आहेत हे आपण खालून टाकलेले आहेत. कोणत्या स्टेजला वापरले तुम्ही खत ऑर्गॅनिकचे? हे आपण ज्यावेळेस आपली पानगळ केली पानगळ. त्यानंतर खतं भरलेली आहेत. बरोबर ते खतं भरल्यानंतर एक 1.25 महिन्याने पाणी चालू केले. बरोबर पाणी चालू केल्यानंतर मग याच्यामध्ये पालवी फुटायला लागली. बरोबर. ती म्हणजे आता रेस्ट पिरियडला तुमचं फार काम झालं नाही, बरोबर ना, पाऊस असल्यामुळे? हो पाऊस रेस्टिंग मध्ये नाही, तुम्हाला त्याच्यानंतर आपण दुसरा डोस परत ह्याच खताचा केलेला आहे. बरोबर. म्हणजे तुम्ही ऑर्गॅनिक खतांचे 2 डोस केलेले आहेत. आणि पॉवर प्लस वापरले. पॉवर प्लस एकदा वापरलेले. बरोबर. तर तुम्हाला ही जी ट्रीटमेंट केली याचे तुम्हाला काय काय बदल जाणवले? नाही, या खतामुळे आपल्याला जी पांढरी मुळी राहते बरोबर ती पांढरी मुळी जास्त प्रमाणात दिसली बरोबर. आणि पॉवर प्लस मुळे हिरवेपणा वाढला, कॅनोपी चांगली. हो आता साधारणपणे वातावरणाचा जर आपण विचार केला तर इथं वातावरण काही एकसारखं नाही, बरोबर? नाही वातावरण साथच देऊ नाही राहिले इथे. बरोबर. तुमच्याकडे एक 15-20 दिवसापूर्वी पाऊस झाला होता, वादळी. हो वादळी गारपीट झालेली. पण तुम्ही ऑर्गॅनिक जी ट्रीटमेंट चालू ठेवली हो त्यामुळे तुमचे जे झाड हे सशक्त राहिले, हो ताकदवान राहिले. हो. त्यामुळे मग ते गारपिटीतून पण परत प्लॉट आपला रिकव्हर. हो गारपिटीतून म्हणजे परत रिकवर म्हणजे तो पालवी फुटली परत. पालवी फुटली. आणि सर आता सरासरी झाडाला आपण बघितलं ना, 100+ सेटिंग तुमच्या सरासरी प्रत्येक हो झाडाला आहे. आहे. नवीन फुलकळीचं सेटिंगचं पण प्रमाण वाढले. हो ते सेटिंग झालेली. आणि वातावरणात एवढा चढ उतार आहे, सारखं ढगाळ वातावरण होते. आता आपण एप्रिल महिन्यामध्ये हो हो 2-3 वेळेस ढगाळ वातावरण झालेलं आहे, 2-3 वेळेस पाऊस झालेला आहे. 3-4 दिवस मिळून डायरेक्ट ढगाळ वातावरण तयार होतं आणि नंतर भयानक टेम्परेचर. हो. पण अशा कंडिशन मध्ये आपली झाडं जर बघितली तर त्यांची कॅनोपी एकदम चांगली, नवीन सेटिंग चांगली, फळांची साईज पण चांगली. हो. तर टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहेत? हो समाधानी. ओके. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल. धन्यवाद.